कोल्हापूरच्या कडवीर निवासिनी अंबाबाई मंदिराचा सगळ्यात आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या गरुड मंडपाच्या पुनर्बांधणीचं काम हे अतिशय वेगानं सुरू झालेलं आहे। पावसाचा जोर काहीसा कमी झाला आणि त्याच्यानंतर हे काम आहे ते प्रगतीपथावर आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। जवळपास 36 खांब आहेत ते या गरुड मंडपाला आहेत आणि त्यापैकी 8 खांब आहेत ते उभारलेले आहेत। हे सगळे जे लाकडी खांब आहेत आणि त्याचं जे लाकूड आहे म्हणजे सागवानचं लाकूड आहे आणि ते खास कर्नाटकातून या ठिकाणी मागवलेलं आहे। पूर्ण जे खांब दिसतो त्याच्या बरोबर जमिनीमध्ये जवळपास 2.5 फूट खांब आहे तो या ठिकाणी आतमध्ये घातलेला आहे आणि जे पूर्वीचं स्ट्रक्चर होतं ज्या पद्धतीनं गरुड मंडप पूर्वी या ठिकाणी मंदिराला होता तशाच पद्धतीचा गरुड मंडप आहे तो उभा करण्याचा प्रयत्न आहे तो सुरू झालेला आहे। जवळपास 150 वर्ष हा गरुड मंडप जो पूर्वीचा होता त्या या ठिकाणी पाहायला मिळत होता। मात्र जे काही लाकडी खांब होते त्याच्या आतमध्ये जे जमिनीमध्ये जे खांबाचा काही भाग होता त्याला वाळवी लागली होती ते कुठेतरी या ठिकाणी खराब होत आले होते। त्यामुळे हे पूर्णपणे गरुड मंडप उतरवला आणि आता नव्याने त्याची पुनर्बांधणी आहे ती सुरू झालेली आहे। 36 जे खांब आहेत लाकडी खांब आहेत ते या गरुड मंडपासाठी असतात। पावसाचा जोर कमी झालाय आणि तरी देखील कुठलाही व्यत्यय येऊ नये म्हणून अशा पद्धतीनं पत्र्याचं शेड उभा करून त्याच्या खाली हे काम सगळं सुरू झालेलं आहे। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने हे सगळे नियोजन केले आहे आणि लवकरात लवकर हे काम पूर्ण करावं कारण आपल्याला माहिती आहे अजून नगारखाना असेल किंवा इतर जी सगळी कामं आहेत मंदिर परिसरातील ती कामं देखील या ठिकाणी लवकरात लवकर पूर्ण करणं हे आव्हान असणार आहे आणि म्हणूनच हे आता जे गरुड मंडपाचं काम आहे ते अतिशय वेगाने या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।